लाल चुनरिया वाली कोई घर मेरे भी लाओ, मैं कवारा कब तक बैठूं बैंड मेरा बजाओ, जैसे भी चलता है चक्कर चलाओ, मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ। ए राम्या, उठ उठ. किती वेळ झाला? 12 वाजल्या तरी झोपतोय माकड तोंडीच्या. उठ. हो पप्पा, थांबा की जरा, आणखी थोड्या वेळ झोपू दे की. माकडा, लग्नाचं वय झालं आणि 12 वाजेपर्यंत झोपतो या. हो पप्पा, असं काय बोलताय? मी अनेक बारका आहे. कळायला कळायला रात्रीच कळायला तुझं बारकाय का मोठं आहे. आणि आता गाणे पण म्हणायला लागलाय, मेरी शादी करव, मेरी शादी करव. थांब, तुझं लगीनच जमवतो आता. हो, असं काय करताय? मी नाही, मला नाही लग्न करायचं बाबा इतक्या लवकर. नाही, लग्नाचा विषय चालू झालाय वाटतंय माझ्या. चालते चालते, नाही नाही म्हणतो पप्पाला पहिला, नंतर मग पप्पाला हा म्हणून टाकतो. मग तुला खरंच करायचं नाही ना? मग राहू दे आता. आता नाही, आता आणखी 2-4 वर्ष तुझं काय विचार नाही करत. राहू दे लग्न, तुझं नको आता, नको ना. राहू दे राहू दे. नाही नाही पप्पा, मी असंच बोललो. करूया मी ओळखून टाकूया लवकर. चालतं, या थंडी यायच्या आधी पटकन तुझं लगीन करून टाकूया थंडीमध्ये. तशी तुमची इच्छा. येहू, आता माझं पण लगीन होणार. हे माकड तोंड्या राम्या, कुठं चालला रे? कुठं नाही हो पप्पा, इथंच आहे. बर बर, कुठं जाऊ देऊ नको. बस इथं जरा. तुला कशी पोरगी पाहिजे जरा चर्चा करूया. बर बाळा, तुला कशी पोरगी पाहिजे सांग जरा तू. कशी का अशी ना बाबा, पण पोरगी पाहिजे. बर बर, चालतंय बघू आपण आता पोरगी. मी जरा शामराव पाशी जाऊन आलो. कोण आहे का बघतो पोरगी वगैरे, कोणाच्या पाहुण्या रवळ्यात वगैरे. बर बर, या तुम्ही पण या. मी पण माझ्या मैत्रिणी विचारून बघते, कोण असेल तर ठीक आहे. तुम्ही विचारत बसा, मी आलो नामदेवकडे जाऊन. त्याच्याकडे कशाला रे? तर अनुभव घेतो की लग्नाचा कसा काय आहे. त्याला अनुभव आहे ना भरपूर मोठा. हे बायको, काय करते का तू? इकडे ये जरा. काय म्हणताय तुम्ही? नाही ग, आज जेवायला काय ते बनवणार आहे सांगते का जरा? वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे. काय रे ते रोज रोज वांगे बटाटे खाऊन तोंडाची चव चालली पूर्ण. जे आहे तेच बनवणार ना करत. मग तुम्ही दुसरं काही आणून पण देत नाही. हा ठीक आहे, मग मी आणून ते बनवून देणार ना. मासे घेऊन येतो, माशाची मस्त पैकी भाजी बनव. नाही बाबा, मला ना मासे बनवायचे. हे असे असतात बघ नाटके तुझे, जे तुला पाहिजे ते बनवते, मला पाहिजे त्याचा विचारच नाही करत तू. असं नाही होते, मला मासे बनवा येत नाही. तुम्ही बाकी काय तर आला की मी बनवून देते की नाही, कुठे म्हणले मी. राहू दे, तुझं असंच असतं. मला काय माहित नाही, मी मासे आणणारच आहे. तुम्हीच बनवून खा, मला खायला पण नको, बनवायला पण नको. बायकोचं काय करावं रे बाबा, जे पाहिजे ते नको नाही बनवत आणि जे नको आहे तेच बनवतो. रोज रोज वांग बटाटा खाऊन डोक्यात तोंडाची चव गेली आहे. डोक्यात बसलं ते वांग बटाटा. काय करू. राहू दे, तिला चिकनच आणून देतो. चिकन तर बनवते का विचारतो जरा. ए बायको, पण मासे राहू दे तिकडे. चिकन बनवते का? हो बनवते की. चिकन कुठे नाही म्हणणार आहे का मी. आला. ए नामदेव, काय करतोय रे? काय नाही, बसलोय बघ निवांत. बोल, तूच कसं काय येणं केलं? काय नाही रे, जरा घरी लग्नाचा विषय चालू आहे माझ्या. म्हणजे भाऊजीचं आता लग्न होणार रे. अरे राम्या, कशाला उगाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय? बस की गप्पी ना लग्नाचा. कशाला तुला लग्नाची घाई लागून गेली रे? तुला काही माझं चांगलं व्हायला बघत नाही का रे? मी तुझा मित्र आहे का म्हणून मी तुझ्यापाशी आलोय तुला सांगायला, अनुभव घ्यायला काय तर. आणि तू लग्न करू नको म्हणून सांगतोय. अरे बाबा, लग्नाचा लाडू आहे ना, जो खायच्या आधी चांगला वाटतो आणि खाल्ला ना की मग समजतं बाबा. काय बोलायचं? लग्न म्हणजे काय? तुम्ही काय पचताय का माझ्याबरोबर लग्न करून? तुमच्या दोघांची भांडणं करू नका. वहिनी, तुम्ही जावा तिकडे जरा, आम्हाला जरा बोलू द्या जरा. जाते. तुला काय दोघांना बोलायचं असते. मी काही नकोच झाली वाटतंय त्यांना. मी असल्यावर काय होतंय काय माहित ह्यांना तर मी नकोच झाली वाटतंय. आता असं बोलायला लागलेत, लग्न करून पस्तावलं. जाते. बसा आता तुम्ही दोघं बोलत. का रे लेका, तुझं असं काय होतंय रे? सारखं काय वहिनीला असं काय पण बोलत बसतोय? नाही, तुझं झालं नाही ना. थांब जरा, तुझं होऊ दे की एकदा. बघू तुझं काय होतंय. बघू. राहू दे आता. लग्न जमत चालू. कुठली पोरगी असेल तुझ्या पाहुण्या रवळ्यात तर सांग एखादी. बरोबर, बघतो कोण असेल तर सांगतो. नमस्कार आप्पा, काय करताय? काय नाही बघ, निवांत बसलो या. तुझं काय चाललंय बोल. काय नाही, आपल्या राम्याचं जरा उरकून टाकायचा विचार चाललाय. कोणती पोरगी वगैरे आहे का कोणत्या पाहुण्या रवळ्यात वगैरे? बघू जरा एखादी. अरे बाबा, पोरगी बघणं आता ह्या वेळेस लय बेकार काम झालं या.
कसं व्हायचं काय माहित आता नवीन पोरांचे लग्न जुळतात का नाही. काऊ असं का बोलताय राव. काय सांगू तुम्हाला आता कशी परिस्थिती चालू आहे. काऊ काय झालं असं कोड्यात टाकू नका, बोला पटकन डायरेक्ट काय असेल ते. परवा गेलतो गोट्या मामाची पोराला एक पोरगी बघायला. अलीकडे त्यांचं भलतंच नकरायत. शेती तर पाहिजे पण शेतात काम नको, पोरगा नोकरीवाला पाहिजे, वरून त्याचं सिटीमध्ये घरदार पाहिजे, गावाकडे पोरगी राहणार नाही म्हण. काय काय सांगू तुम्हाला, अलीकडच्या किती नकरेवाले पोरी झाले. तर हे पण तुम्ही बरोबर बोलला. आपलं पोरग काय असंच आहे, शेतीपाडी बघत बसतंय, बोंबलत फिरतंय, दुसरं काही काम नाही धंदा नाही त्याला. बघू आता कोण दिली तर दिली एखाद्या, नाही तर नाही. बघू एक पोरगी हाय. बघू आता त्यांना विचारून बघतो पहिला. जर ये म्हणले तर मग आपण जाऊया. हॅलो बोला की अप्पा, कसं काय फोन केला आज गरीबाला. काय नाही आपली पोरगी आहे ना लग्नाला आली, तिच्यासाठी एक स्थळ आलेलं, ते आहे का नाही बघायसाठी फोन केला या. हाय की पोरग काय करताय हो. पोराची शेतीबाडी आहे, शेत करतय या. पोरग चांगला आहे या. बर चालतंय मग उद्या या मग पोरगी बघायला. तुम्हाला आवडली पोरगी तर मग आपण पुढचं बघूया पुढं. बर येतो. बर हाय मग पोरगी, उद्या जाऊया बघून येऊया, बघू काय होतं या. बर चालतंय उद्या जाऊया. चला लवकर चला, तिकडे पाहुणे वाट बघत असतील. चला रे लवकर चला, तिकडे पाहुणे वाट बघत, आपलं लवकर जाऊन लवकर आलं पाहिजे. झालंय आमचं, चला लवकर चला. हे माकडा जरा कपडे बिपडे चांगली बिंगली घाल की जरा. ही काय बनेल वर यायला लागला या. हा तिथं पोरगी बघितलंच नाही म्हणेल की तुला. हो राहू द्या, बघू तिकडचं नंतर. ते काय नाही, पटकन कपडे बदलून ये जा. पण सांगा आता कसा दिसतोय काका. गोलू मेलू जेंटलमॅन दिसायला लागलाय, लय भारी दिसायलाय. चल आता लवकर हे आवरा लवकर. पोराकडचे पाहुणे येत असतील तर लवकर आवरून घ्या. आमचं झालंय, सगळं झालंय. पोरी तुझं आवरलं का ग. लवकर आवरलं का बघ लवकर. हो पप्पा, आवरले, माझं पण आवरलंय. बर तू जाऊन बस रूम मध्ये, पाहुणे आले होते तुला बोलवून घेतो. बर पप्पा, मी जाते बेडरूम मध्ये. पाहुणे आलो बघा, आम्ही आलो. बर या बसून घ्या. कसा काय होता प्रवास पाहुणे. काय नाही प्रवास व्यवस्थित झाला. पोरगं काय करतोय. काय नाही पोरग 12वी पर्यंत शिकलं या. नंतर काय ते नोकरी वगैरे नाही म्हणलं आणि घरामध्ये आपलं बसतं आणि शेतीपाडी बघतं. एकुलते एक पोरग आहे आणि 10 एकर शेती आहे. जर पोरग कमवायला गेलं बाहेर तर मग शेती कोण सांभाळणार. त्याच्यामुळे पोरग पुढे शिकलं नाही आणि काही केलं नाही. बर चांगली गोष्ट आहे. आम्हाला पण असं कष्टाळूच पोरग पाहिजे होतं. तुम्हाला काही पोराला प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या तीच. मला तुझं नाव काय. रामू आहे माझं नाव. माझं नाव खरं रामचंद्र आहे, पण मला प्रेमाने सगळे रामच बोलतात. बर ठीक आहे. मग पोरीला बोलवा की तेवढं लवकर. पाहण्याचा कार्यक्रम झाला की मग पुढचं बोलता येईल. बाळ ये रे लवकर. ठीक आहे, चहा प्या. कसा वाटला चहा. मस्त होता हो. कोण बनवला हा चहा. बनवणार आमच्या पोरीनेच बनवला. तिला घरातली सगळी कामं येते ते. चांगलंय, मला पण अशीच पाहिजे. बर तुम्हाला काय पोरीला प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या आधीच. पोरी तुझं शिक्षण काय झालं आहे ग. मी इंजिनिअरिंग करत आहे. लग्न झाल्यावरती काय करणार, कसं काय. पुढे शिकणार आणि जॉब पण करणार आहे. चालतंय, आमची काही हरकत नाही. तुला जॉब करायचा असेल जॉब कर, काही हरकत नाही. आम्ही आहे, आपण जाऊया साईडला बाजूला बसायला. माझी काय तशी काय तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. मला जेवण खाणं व्यवस्थित दिलं बस. शेतामध्ये पण अधून मधून मदत केली तर चालेल, तुमची इच्छा असेल तर. जर तुम्ही जॉब करणार असाल तर मग तुम्ही जॉब करू शकता. बाकीचं मी आहे बघून घरातलं काही असेल ते. मी जॉबला सिटीमध्ये जाणार, मग तुम्हाला सिटीत यायला लागेल. चालेल का तुम्हाला सिटीत यायला. चालेल, मला काय नाही हरकत. मी येईन ना सिटीमध्ये तुझ्यासोबत. बरं तुला काय रे, तुला इथं खायला खायला बायकोच पाहिजे वाटतंय. तुला कसं वाटलं रे मी तुला हा म्हणे ना. कसला मी कसली आणि वरनं तुला काय मी हातान करून खायला खाऊ पाहिजे. कशाला तुला मी नाही, मला काय जमणार नाही हातान खाऊ घालणं वगैरे. घरच्यांनी बघायला लागले म्हणून मी बघायला लागले, नाही तर माझं ऑलरेडी कॉलेजमध्ये लफडे चालू आहे. मी पळून जाऊन लग्न करणार आहे थोड्या दिवसानंतर. जर तुला जर करायचं असेल माझ्यासोबत लग्न तर करू शकतो. आई बापाच्या जवळखाली मी करेन. लग्न झाल्यानंतर मी तुला हात पण नाही लावते ना अंगाला, आणि मी जाणार पळून त्याच्यासोबत नंतर.
असं का बोलते ग तू हा? तुला जर करायचंच नव्हतं तर मग कशाला ये म्हणायचं? म्हणले नव्हते, माझ्या आई बापाला माहिती झालेलं माझं बाहेरचं लफडं, ते मला जबरदस्ती लग्न करून द्यायला लागलेत, कोणाच्या पण घरात घ्यायला लागले. तर तू गपचूप लग्नाला नाही म्हणणार, तर लग्नानंतर मी पळून गेले तर तुझी बदनामी होईल. बरं चालतंय चालतंय, मीच नाही म्हणतो बाबा, नंतर माझ्या इज्जत जाण्यापेक्षा राहू दे. हा चल आता गप हसत राहा, बोलायचं नाही की मी असं बोलले तुला, नाहीतर मग माझ्याशिवाय वाईट कोण नाही होणार तुला. झालं का रे बोलून तुझं? आता तुझा निर्णय काय असेल ते सांग आम्हाला नंतर. पोरी तुला हा पसंत आहे का बघ आताच, नंतर काही प्रॉब्लेम नको. मला तरी पसंत आहे. बर पोरी तू आतमध्ये जा आता, आम्ही बोलतो आता पुढचं. ठीक आहे बाबा. नाहीला काही तर झुलझपाटा वाटायला लागलाय रे मला तर. नाही एवढी गडबड का बरं आहे, जरा विचारपूस करायला लागते ना बाहेर जाऊन. पोरीचं काय बाहेर तर आहे नाही ना की जे बाय बापाला कळायला ते पटकन लवकर लग्न लावून त्यांना द्यायच्या नादात लागलेत. बरं आम्ही आता निघतो, तुम्हाला घरी गेल्यावर निरोप कळवतो आम्ही विचार करून. अरे का रे घरी गेल्यावर राजा, आता तू तिनं पोरीन तर तुला पसंत आहे म्हणले, मग तू पण पसंत असेल तर सांग ना. घरी जाऊन काय करायचं आहे, परत फोन करा हे करा. बरोबर आहे बाळा, तू बोल काय असेल नसेल ते बोलून टाक पटकन. ना आपण जाऊया ना, आपण घरी गेल्यावर विचार करूया ना. आपण एवढा मोठा निर्णय लगेच नाही ना घ्यायला पाहिजे. अहो असं काय, जर पोरीला पोरगा पसंत आहे, पोराला पोरगी पसंत असेल तर करून टाकूया. एवढं काय तुम्ही टेन्शन घ्यायचं काम आहे आपलं, पटकन आपण उरकून टाकूया. अच्छा मायला, आता मला पूर्णच बरोबर डाऊट येतोय की इथं बाहेर कुठे ना कुठे लफडं चालू आहे. त्याशिवाय एवढी घाई तर करणार नाही ते. तुम्ही सगळं राहू द्या, आता आम्ही जातो बाहेर आणि तुम्हाला सांगतो. कारण मला विचार करायला वेळ द्या थोडा. बर 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 ठीक आहे जाऊ. चला आता आपण घरी जाऊया. बोल रे तू असं का बोलला रे? येऊन साहेब पसंत असेल तर सांग ना, पटकन उरकून घेऊया. तुम्हाला काय माहिती आहे, राहू द्या. का रे लेका असं का बोलतो रे तू हा? पोरीचा पहिला एक बॉयफ्रेंड आहेच कॉलेजमध्ये, आणि ती बोलली मला की गपचूप नाही म्हण, नाहीतर लग्न जर केलं तर झालं तरी ती पळून जाणार त्याच्यासोबत. अरे मला डाऊट आलताच, हाच प्रॉब्लेम असणार आहे म्हणून. कोणता बाप लगेच एवढ्या गडबडीत पोरीचं लग्न करणार आहे? पोरीचं काही तर चालू असल्याशिवाय हा विचार त्याच्या डोक्यात येणारच नाहीये. मग काय बरोबर बोलला तू. जायला त्यांना फोन करून सांगतो आता मी नाही म्हणून. हो लवकर सांगा, आणि त्यांना बोला की जरा व्यवस्थित त्या पोरीचं लगीन करून दे म्हणा दुसरीकडे. उगाच एखाद्याचं घर वाटून नको करू म्हणा त्यांना. अरे बाबा बरोबर बोलतो मी, राहू दे आता. आपण नंतर तुला दुसरी पोरगी बघू एखादी. बरं बघा दुसरी, पण पहिला चौकशी करा त्या पोरीची सगळी, आणि नंतर हे करा. परत तिथे जाऊन तोंडावर पडल्यागत व्हायला नको मला. अरे बाबा आपण असंच करू आता, मी सगळी चौकशी करून बघतो. चल जातो आता मी घरला. चला मी पण जातो आता. ठीक आहे जा, तू पण बघ एखादी चांगली पोरगी असेल तर. बघतो नको टेन्शन घेऊ, माझ्यासाठी चांगली पोरगी असेल व्यवस्थित तर बघतो तुझ्या मापाची. बरं ठीक आहे जा मग आता. बघा सबस्क्रायबर बंधू आणि भगिनींनो, असं आहे बघा, अलीकडे कुणाची सोयरीक जुळवायची दे ना 10 वेळा विचार करा, आणि त्या पोरीचा पोराचा दोघांचा पण बायोडाटा घ्या. बायोडाटामध्ये लेखी बघू नका, जाऊन तिथे चौकशी करा पोरीची पोराची, आणि मग ठरवा बाकीचं काय असेल ते. चला आता मी घेतो तुमची रजा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपला भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल.